आजचा हा संदेश तुमचं नशीब बदलू शकतो, कारण जे तुम्ही आधीच मिळाल्यासारखं मानता तेच ब्रह्मांड तुमच्याकडे वेगाने आकर्षित होतं. आधीच मिळाल्यासारखं आभार माना, कारण कृतज्ञता ही इच्छेला वास्तवात बदलणारी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता, धन्यवाद ब्रह्मांड, माझी तुम्ही इच्छा पूर्ण केली, माझी इच्छा पूर्ण झाली आहे, तेव्हा ब्रह्मांड देण्यासाठी स्वतःचे दरवाजे उघडतात. आजच विश्वास ठेवा आणि जे हवं आहे त्यासाठी आधीच आभार माना. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनं होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 60 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. तुमचा एक विचार तुमचं पूर्ण नशीब बदलू शकतो. मनात जे चालतं तेच आयुष्यात दिसतं. भीती ठेवाल तर समस्या वाढतात, विश्वास ठेवाल तर मार्ग सापडतो. म्हणूनच विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवा, कारण तेथूनच तुमचं आयुष्य घडतं, तेथूनच तुमचं फ्युचर तयार होतं. म्हणून सकारात्मक विचार केल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात. स्वामी म्हणतात, बाळा, माझं लक्ष तुझ्यावर आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. बाळा, जरी मी तुला दिसत नसलो तरीही मी तुझ्या अवतीभोवती मी असतो. म्हणून तुझ्या आत ही मीच आहे आणि बाहेरही मीच आहे. मनात भीती नको, निश्चिंत राहा, मी आहे तुझ्या पाठीशी. आयुष्य म्हटलं की चुका ही आल्याच, त्या होणं ही स्वाभाविकच आहे. चूक हे प्रत्येकानेच कधी ना कधी तरी केली असते, पण आपण त्या चुकीतून सावरत असताना आपण त्यापासून काय शिकतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण चुकीतून घेतलेला अनुभव नक्कीच आपलं आयुष्य, जीवन बदलू शकतो. वेळ कोणासाठीही थांबत नाही. पैसा फक्त कष्टानेच मिळतो. प्रत्येक मित्र आयुष्यभर सोबत नसतो. आरोग्य हीच खरी आणि मोठी संपत्ती आहे. मोटिवेशनपेक्षा शिस्त जास्त महत्त्वाची असते. लोक तुमच्या शब्दावर नाही तर तुमच्या कामावर विश्वास ठेवतात. सातत्याने काम केल्याने मोठं यश पदरात पडतं. स्वतःवर केलेली गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर ठरते. चुका या आयुष्यातील सर्वात उत्तम शिक्षक असतात. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवसच योग्य आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधणं गरजेचं नसतं. कधीकधी आपण भूतकाळात काय चुकलो, काय बदलता आलं या विचारांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो, पण वेळ कधीच मागे फिरत नाही. म्हणूनच काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या जशा आहेत तशा स्वीकारण्यातच स्वतःचा खरा दिलासा असतो. काही उत्तर आपल्याला शांत करण्याऐवजी आयुष्यभर अस्वस्थ करतात. जे आपल्या हातात नाही त्याचा मोह सोडणे हेच शहाणपण आहे. त्यामुळे भूतकाळातील प्रश्नांमध्ये अडकण्यापेक्षा आपले वर्तमान काळ म्हणजेच आजचा दिवस स्वीकारा. मनाचे ओझे हलके करा आणि शांततेत जीवन जगा. सर्वात आधी स्वतःला समजून घे. ज्याला तू मनापासून प्रेम केलंस त्या नात्यांची पायाभरणी विश्वास आणि सत्यावर कर. गैरसमज झाले तर पडू नकोस, त्यांना सोडण्याची हिंमत ठेव. स्वतःला बदल, चांगलं बनव, कारण तुझी ऊर्जा समोरच्यांपर्यंत पोहोचते. लोक तुला तसंच प्रेम देतात जसं त्यांना तुझ्यात जाणवतं. आणि लक्षात ठेव, योग्य वेळ आल्यावर खरं प्रेम कधीच हरवत नाही, ते परत येतच. विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 57 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या मनात एक मोठं स्वप्न आहे ना, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. ब्रह्मांड सांगत आहे की तुमचं स्वप्न आता हळूहळू वास्तव्यात उतरत आहे. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्याच मार्गे आता उघडू लागतील. नशीब तुमच्या बाजूने वळत आहे. विश्व तुमच्यासाठी
पडद्यामागे काम करत आहे. फक्त एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा, चांगले विचार करा, चांगले प्रयत्न करा आणि प्रयत्न सुरू ठेवा, कारण तुमची वेळ जवळ आली आहे. आपण जसे प्रयत्न करू तसेच आपल्याला फळ मिळणार आहे. यश मिळेपर्यंत तुलना कर, पण इतरांशी नाही, स्वतःच्या मेहनतीशी. कालपेक्षा आज चांगला हो, कारण खरी जिंकणं येथेच आहे. तुझी स्पर्धा फक्त तुझ्याशीच. आज दुसऱ्याशी तुलना नको, स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवण्याचा विचार कर. यश आपोआप तुझ्याकडे येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट लक्षात ठेव, एक छोटासा दीपक अंधाराशी लढत असतो. स्वतः तो जळत असतो, दुसऱ्यांच्या वाटा उजळत असतो. आयुष्यही तसंच असावं. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारेच खऱ्या अर्थाने जगतात. नको करू तक्रार किती अंधार आहे म्हणून. एक दिवा पेटव आणि प्रकाश हो, कोणासाठी तरी. कारण सूर्य होणं प्रत्येकाला जमत नाही, पण छोटासा दीप बनून अंधार दूर करणं मात्र प्रत्येकाला शक्य असतं. पैसे गेले तर परत कमावता येतात, माणसं दुरावली तर कधी कधी परत येतात, वस्तू हरवली तर दुसरी घेता येते, पण गेलेली वेळ, गेलेला क्षण एकदा गेले की परत येतच नाही. म्हणूनच म्हणतात, उद्याची वाट बघत बसू नका, उद्या येईलच याची काय गॅरंटी नाही. आज हसा, आज जगा, कारण आयुष्य हे एकदाच मिळतं. लोकांच्या बोलण्याने किंवा परिस्थितीमुळे स्वतःची किंमत कधीच कमी समजू नका. एका हिऱ्याला जरी काचेच्या ढिगाऱ्यात टाकलं तरीही त्याची किंमत कमी होत नाही, आणि काचेच्या तुकड्याला सोन्याच्या सिंहासनावर बसवलं तरीही त्याला हिऱ्याची चमक मिळत नाही. तुमची खरी किंमत काय आहे हे फक्त तुमच्या कष्टांना आणि तुमच्या अंतरात्म्याला ठाऊक असतं. त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. आजचा दिवस तुमच्या सर्व चिंता विश्वाकडे सोपवण्याचा दिवस आहे. डोळे मिटा आणि मनात एकच विश्वास ठेवा, जे माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी माझ्याकडे येणारच. जे लोक तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी नाही ते शांतपणे दूर जातील, आणि जे नातं, जे सुख, जे यश तुमच्यासाठी लिहिलं आहे ते योग्य वेळ येताच तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या प्रत्येक पावलाशी आहे. वादळे कितीही मोठी आली, माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबतीला आहे. श्रद्धा ठेव, संयम धर, योग्य वेळ आली की मार्ग खुला होईल. मनात स्वामींचे नाव असेल तर प्रत्येक संकटही दूर होईल. स्वामींच्या चरणी ठेव विश्वास, अहंकार, भीती आणि चिंता सोडून दे. जे घडते ते कल्याणासाठीच हे मनापासून स्वीकारून घे. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.